रायगडमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही असं ठासून सांगणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेनं सूर बदललेला आहे। झेडपी आणि पंचायत समिती निवडणूक महायुतीबंधन लढायच्या अशा सामंजस्याची भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे, तर जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील समोर आणलाय। रायगडमध्ये शिवसेना भाजपचे प्रत्येकी 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ 1 आमदार आहे। जिल्हा परिषदेच्या 59 जागांचं वाटप पक्षाच्या आमदारांच्या संख्येनुसार करायचं असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे। हा प्रस्ताव त्यांनी महायुतीच्या समोर मांडण्याचा निर्णय घेतला। आता शिवसेनेचा हा प्रस्ताव घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी मान्य करणार का हे पाहावं लागणार आहे। 3 आमदार बीजेपीचे आहेत, 1 आमदार राष्ट्रवादीचा आहे। आजच्या स्थितीला पाहिलं तर 59 सीट आहेत। मग 59 चे जर बेरीज करायची झाली तर आमचे 7 आमदार त्याची बेरीज करून जे काय 3 सीट जास्त उरत आहेत त्याचा काय विचार करायचा। परंतु हा आदेश, हा निर्देश जसं वरून येईल म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपापल्या आमदारकीच्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत। मग तसे आम्ही 7 आमदार युतीतले आहोत। मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो 8चा काय 8×7 56 आणि प्लस 3 आहेत एक्स्ट्रा, त्याचं बघता येईल काय करता येईल। परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे 3-3-1 असं आमचं संख्याबळ आहे। आतापर्यंत आपल्या वाहिन्यांच्या मार्फत मी हेच ऐकत आलो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे युती करणार नाही। काही अत्यंत खालच्या शब्दामध्ये अपशब्द बोलत जे आज वेगवेगळ्या वैधानिक पदावरती आहेत अशांची वक्तव्य आपल्या मार्फत सुद्धा महाराष्ट्राने त्या ठिकाणी ऐकलेले आहे। आता अशा वेळेला आमच्याजवळ बसण्याचा प्रस्ताव कसा, कधी, कशामुळे आला याच्यासाठी मी खूप अनभिज्ञ आहे आणि त्याच्यामुळे मी अनभिज्ञ असल्यामुळे माझ्यापेक्षा त्यांचा राजकीय अभ्यास कदाचित खूप दांडगा असू शकतो, त्याच्यामुळे ते त्यावरती प्रकाश टाकू शकतील।